चांदीची गदा केवळला बक्षीस होती, कराड केवळला. समध्या गाड्या होत्या, तानाजी पाटलाचा सोन्या बिन्या समध्या होत्या गाड्या. आणि आपला बैल होता खरसुंडीचा दपड्यान दोन्ही. अंधा पैलवानाचा घोडा होता. समध्या गाडी आपण मारून जातो, एक नंबर केला केवळला. केवळला मग तिथनं 5-6 मैदान बघत होतो. पण त्या जोडीचा बैलच तासावर टिकत नव्हता दुसऱ्या फेऱ्याला. बाहेर दाब बिबत नव्हता, पण त्याचं स्पीड लय होत. लक्षाचं बारक होतं खोंड. मग काय मोठ्या बकऱ्या एवढं मेंढरातल्या. बेंबाट बघितलं तर जरसा, आणि रंग बघितला तर त्याचा रंग ते पळायचा बी नाही बैल, कशातच मोडत नव्हता. आता बकासूर आहे तसा पण ह्याचं तोंड लय देखणं होत. लक्षात आता म्हातारा झालाय म्हणून ते शिंग बिंग उकरून त्यानं मोठी केली ती. नाहीतर बारक्या बहिणीचं पुटू हारानच होत. त्याचं वर चांग कधीच हालत नव्हतं, पायानच फक्त पायच तेवढं हालत होत. म्हणजे अगदी मशीन मशीन असलं स्प्रिंग सारखाच बैल पळते एकसारखा. मुंबईचं कसं आहे माहिती आहे का, मुंबईला अशी ठराविक गाडी पळत नाही. अशी हे बाबा कायमच पळल अशी गाडी कधीच नाही राहत. पहिली राहत नव्हती. आता काय झालंय, आता ह्याचा पायरा त्या संघ, त्याचा पायरा त्याच्या संघ. लय शर्ती आठवणीतल्या आहेत. हे सोनार पाडवाल्या संघ झाली म्हणा. परत सशा बाहुल्या तर शर्तीचा माप काढायचं नाही. देसाई जिष्णू मायाभूरची गाडी होती ससा बाहुल्या म्हणून. बैल बारकीच, सांगली, सातारा, नाशिक, जालना, औरंगाबाद दंबली ती गाडी मारायला, बैल आणून मुंबईवाली सशा बाहुल्याची गाडी कोणाला गावात नव्हती. नाही 3 वर्ष सलग मुंबईत कुठल्याही मायच्या लालना आज पातूर सांगावं अख्ख्या मुंबईवाल्यांनी. 3 वर्ष कोणाची गाडी पळाली. 10 फुटात मग काय आता म्हणलं अशी बी हरणार आहे, नाही तर सामना तरी होणार आहे. काय नाही म्हणलं असं काय होईल ते होईल. ह्यो पाय उजवा काढला, पोत्यात दांडीव ठेवला देव दगडापाशी, हलवू गाडी हाणत आणि फक्त उठलो देवदा असं सुत 1-2 कासराभर राहिला. सशाचा शेपूट धरला आणि दोन्ही हाताने दाबला बैल, असा शेपूट धरून उभं राहून मुरबीच्या मैदानात मधनच मोडलं. दोन्ही बैल दुईकडे झाली, दांड्या खावल्या मातीत. असं वर गेल तू लय वर वडत नेलं, पण त्या घरा एवढं वडत नेलं असेल मला बैलाने. छकड उलट त्या पायाला तिडा पडला होता उजव्या. नंतर धरली बैल, काढले परत इंजेक्शन मारली, पण नाही काय. मग परत दवाखान्यातच न्यायला लागलं. अगदी बेशुद्ध बेशुद्ध नव्हतो तवा झालो. परत 5-6 वाजता झालो बेशुद्ध. मग ते सचिन भाऊन संतोष भाऊन मला कराडला नेलं दवाखान्यात. समजा पैसे त्यांनीच घातलं. घरची माणसं ही यूज तर समजी थांबली ती. दुसऱ्या दिवशी मग मी सुदैव आलो, तवाच माझ्यापासून गेलं सचिन भाऊ संतोष भाऊ. माग पळत ती गाडी आमची टांग्या बऱ्या मोहर जाऊन उभा राहून 3 टांग्यान मारली. सगळ्यात मोठं बक्षीस मला खिडकालीला भेटलं होतं. काय भेटली? 1 लाख रुपये त्या काळात बक्षीस दिलं मला, 20-22 वर्षापूर्वी. परत तिसरी शहरात आमची मथुर संघ झाली. मथुर आणि मॅगी होता, भारत आणि बादल होता. बुलेट दिली, 1 लाख रुपये दिलं. आलो बुलेट पैसे घेऊन घरी बसत. आता मुंबईला बोलवलं तर हाणणार गाडी? होय, त्या 2 गाड्यात लय मजा येते. किंवा वासर काय ऐकताय तुम्ही, आता नवीन नाद केलाय तर काय ऐकताय? तर मला वायदी द्यायला परवडत नाही. वायदीची रीत नवीनच पडली. वायदी द्यायला परवडत नाही म्हणला. वायदी 5,000-10,000 वायदी, बैलाला खर्च वेगळा. खर्च घेऊ द्या, म्हणजे येणं जाणं घेऊ द्या, पण वायदी जर 10-15,000 वायदी द्यायची म्हटलं तर शेतकऱ्याची वासरू शिकायची कधी? आणि गरीबाचा नाद कसा गरीबाने करायचा? लय जर पळायला लागलं म्हणून लय बी गर्व येऊ द्यायचा नसतो ह्या नादात, आणि हारलो म्हणून बी पाक नाराज व्हायच नसतं. दोन्ही बाजू सहन करणाराचा ह्यो नाद. काय हार बी पचवता आली पाहिजे आणि जीत बी पचवता आली पाहिजे. बैल पळते ती का जी गर्व करतो ती पळतोय, त्याला बैल पळतोय. मग गर्व कोणी केला पाहिजे? बैलानं आपल्या जिंकलं ही अभिमान वाटू दे की, पण हे असा उत्मात करण्याचा अभिमान नसावा. बैलासनी दगाड घालणार त्याला कवा सुख लागणार नाही. काय ते शंकराचा नंदी आहे. माणसाला धरा ना छतीला, तुला लय राग येतोय तर बैलाला कशाला करता. परत लक्षाची बी मारली गाडी, मोठा लक्ष बी फार्माता जपान दोन्ही होत तेव्हा. मोठा लक्षाची पण गाडी कोणाला गावात ती बी मारली.
आहे